मुक्ताईनगरच्या सातोड येथील पुलावरील भराव 4 वर्षातून 4 वेळा वाहून गेल्याचं चित्र निर्माण झालं। त्यामुळे नागरिकांना अनेक समस्याला समोर जावं लागते। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानला जाणारा सातोड निमखेडी परिसरातील हा महत्त्वाचा पूल आहे। याचा भराव पुराच्यामुळे वाहून गेला, त्यामुळे मोठं नुकसान या पुलाचं झालं। प्रचंड त्रासाला नागरिकांना समोर जावं लागतंय। 4 वर्ष झाले सातत्याने भराव वाहून जात आहे, मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। नागरिकांना मोठा त्रासाला समोर जावं लागेल, मोठी जीवितहानी होण्याची शक्यता या पुलावरून वर्तवली जात आहे। तातडीने भराव टाकून पूल बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। एकीकडे पूर आल्यामुळे हा भराव वाहून गेलेला होता। 4 वर्षातून सातत्याने या पुलाचा भराव वाहून जात असल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। हा भराव सातत्याने वाहून जात असल्यामुळे नागरिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल काका, भराव वाहून गेला? हा पुरा भराव वाहून गेला। काय त्रास होतो याच्याहून? अरे आडी गाड्या घोड्या पडता ना, आडी गाड्या घोड्या पडता, या एसटीचा मार्ग नाही बराबर, असं आहे वाडीचा। काय पूल करण्याची मागणी होती? पूलच पाहिजे नाही, पण हे कसं वाहून गेलं सगळं। नागरिक आपल्या सोबत होते। या ठिकाणी तातडीने पूल करण्याची मागणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।